नमस्ते मित्रांनो, गुड इव्हनिंग। आपण कोकण किनारपट्टीबद्दल माहिती घेत होतो। कोकण किनारपट्टीबद्दलचे प्रश्न बघत होतो बघा। ठीक आहे, कोकण किनारपट्टीबद्दलचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये आपले जवळपास हे 14 आणि 15 क्रमांकाचं एक बघणं झालेलं आहे। ठीक आहे, कोकणची उत्तर आणि दक्षिण सीमा जी आहे ते आपल्याला माहिती, उत्तरेकडची सीमा येत असते दमणगंगा आणि दक्षिणेकडची सीमा येत असते तेरेखोल नदी। तर हा शेवटचा मुद्दा आपण घेतला होता मागच्या लेक्चरमध्ये। आता पुढचे प्रश्न जे आहेत ते लक्षात घ्या। महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम। खाड्या त्या दिवशी समजून सांगितल्या होत्या, दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलेलं आहे। ज्या वेळेस 3-3, 4-4 पर्याय असतात, प्रत्येक पर्यायामध्ये 3-3, 4-4 मुद्दे असतात, तर त्यावेळेस असा आडवा अभ्यास करायचा नाही, उभा अभ्यास करायचा। हे बघा काय म्हणताय, दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणताय। एकदम दक्षिणेकडे तेरेखोले, दाभोळे, विजयदुर्ग की राजापुरी, तिथं लगेच लक्षात येते तेरेखोले एकदम दक्षिणेकडे। याचा अर्थ उत्तर हे, म्हणजे याच्यानंतर हेच आहे का हे बघण्याची गरज नाही, कारण तेरेखोल जर आणखीन एका पर्यायात जर असतं तर तसा विचार करावा लागला असता आपल्याला, बरोबर। तर त्यामुळे याच ठिकाणी लगेच लक्षात येऊन जातं तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ आणि पलीकडे मग राजापुरी येईल। त्याच्यानंतर खाड्या आणि नद्यांचा जोड्यांचा क्रम या ठिकाणी सांगितलेला आहे। मग आता मनोरी जी नदी आहे ती मुंबई उपनगरातली आहे आणि मुंबई उपनगरातलं या ठिकाणी जर बघितलं, ही खाडी मनोरी दहिसर नदीच्या मुखाजवळ येत असते। भाट्याची जी आहे ती काजळी नदीजवळ आहे, म्हणजे अचं 3 यायला पाहिजेत, अचं 3 एकाच ठिकाणी, बस एवढाच उत्तर निघून जात आहे। फक्त ज्ञान घेण्यासाठी बाकीचं वाचायचं, पण MPSCचं पेपर डायरेक्ट सोल्युशन करत असताना किंवा पोलीस भरतीचा पेपर सोल्युशन करत असताना एकावरच उत्तर निघत असेल तर उगा बाकीचं वाचण्याच्या भानगडीत पडण्याची गरज नसते। ठीक आहे, हे काजवी आहे, ही धरमतरची पाताळगंगा आहे। तर याच पद्धतीने ते उत्तर येणार आहे। त्याच्यानंतर कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम आहे, नद्यांचा क्रम आहे। मग आता इथं यांच्यामध्ये सगळ्यात उत्तरेकडची नदी काढा किंवा एकदम दक्षिणेकडची काढा। एकदम उत्तरेकडची येते वैतरणा आणि एकदम दक्षिणेकडची येत असते वशिष्ठी। अ आणि शेवटी ड, हा आहे का नाही, हा येतोय का नाही, हा येतो का नाही, अ आणि ड। ठीक आहे, उत्तर काढण्याच्या पद्धती डेव्हलप करत चला। तुम्हाला जे माहिती ना त्या मुद्द्यावरून काढायचा प्रयत्न करत चला। असं काही नाही की सगळंच माहिती पाहिजे तर आपल्याला। याच्यापैकी एक लक्षात आलं पाहिजे, कडे याचे ही अगोदर आणि याचे ही नंतर आहे। जसं आता ही ठाणे जिल्ह्यातली आहे, ही रायगड आणि रत्नागिरीची बॉर्डर आहे, ती रत्नागिरीमध्येच आहे, ही पालघरमध्ये आहे। ठीक आहे, खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहेत, दक्षिणेकडे जाताना। परत उभा अभ्यास करा, वसई 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 वसई, याचा अर्थ एवढ्या पर्याय निघणार नाही, सगळीकडे वसई आहे, कॉमन झाले ते आता। मग जैतापूर जैतापूर, जयगड जयगड, हे बघा अगोदर जयगड लागणार नंतर जैतापूर लागणार, तर त्यामुळे हे दोन्ही पर्याय कटलेत। ठीक आहे, इथं जयगड इथं जयगड, आता या दोघांमध्ये विचार करायचं। आता नंतर जैतापूर लागणार आहे, कारण हे दोन्ही पण रत्नागिरी जिल्ह्यातले आहे आणि देवगड खाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, म्हणजे लगेच लक्षात येऊन जात आहे हे उत्तर आहे। कारण इथं जैतापूर रत्नागिरी जिल्ह्यातली, सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गातली इथं रत्नागिरीमध्ये घेता येणार नाही, तर यामुळे या ठिकाणी उत्तर येईल वसई, जयगड, जैतापूर आणि देवगड। पुढील 2 विधानापैकी कोणते योग्य आहे? 2 विधानं दिलेली अ आणि ब, यांच्यामध्ये योग्य कोणतं आहे? थेरॉटिकल प्रश्न म्हणायचं, म्हणजे प्रश्न बघत असताना मनातल्या मनात 3 मुद्दे तुमचे यायला पाहिजेत, फॅक्च्युअल आहे, थेरॉटिकल आहे की अप्लाइड आहे। म्हणजे हे वारंवार येणं याकरता गरजेचं आहे की किती प्रश्न या प्रकरणावर बघतो, यातले थेरॉटिकल किती आले, जास्तीत जास्त कोणते येऊ लागले, म्हणजे अभ्यास करताना त्या डायरेक्शनचा अभ्यास आपला राहायला पाहिजे। मग आता 2 विधानं दिलीत, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम, पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या शक्यतो कोकणातल्या आहेत, उत्तरेकडून दक्षिणेकडे त्या नद्यांचा क्रम विचारला आहे। दमणगंगा एकदम उत्तरेकडे, बरोबर आहे। त्याच्यानंतर उल्हास, ओके, काही हरकत नाही। त्याच्यानंतर वैतरणा आहे का, नाही, वैतरणा या ठिकाणी पाहिजे होती, हां। त्याच्यानंतर मग वशिष्ठी, ओके, काही हरकत नाही। त्याच्यानंतर सावित्री इकडे यायला पाहिजे होती आणि कर्ली शेवटी आहे, ठीक आहे। म्हणजे इथल्या याच्यामध्ये गडबड आहे, याचा अर्थ हे बरोबर क्रम नाही। क्रम बरोबर आहे का म्हणतात उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर नाही। ठीक आहे, भातसा व काळू या उल्हास नदीच्या महत्त्वाच्या नद्या, तुम्हाला सांगितलं होतं
ठाणे जिल्ह्यातली उल्हास आहे त्याचे दोन पात्र तयार होतात पुढं. मग इथं मुरबाड येते, इथं काळू येते, इथं भातसई येत असते. तर ह्या तिन्ही पण उपनद्या येतात उल्हासच्या. तर इथं दोनच दिल्या, काय हरकत नाही, येत आहे. आता योग्य विचारलेलं आहे, योग्य फक्त एकच आहे, केवळ ब योग्य आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. तर या पद्धतीने उत्तर काढायचं आहे. कोकणातील टिंबटिंब नद्या जास्त लांबीच्या आहे. हे बघा, कोकणातले वैशिष्ट्य नद्यांच्या अगोदर सांगितलेली आहे. कोकणातल्या सगळ्या नद्या सह्याद्रीत उगम पावतात. कोकणातल्या सगळ्या नद्या अरबी सागराला जाऊन मिळतात. कोकणातल्या सगळ्या नद्या पश्चिम दिशेने वाहत असतात. कोकणातल्या नद्यांची लांबी कमी आहे, कारण कोकणाची रुंदी कमी आहे. उत्तर कोकणाची रुंदी जास्त आहे, म्हणून उत्तर कोकणातून वाहणाऱ्या नद्यांची लांबी पण जास्त आहे. दक्षिणेकडे जाताना रुंदी कमी होत जाते, म्हणून दक्षिण कोकणातल्या नद्यांची लांबी पण कमी होते. त्याच्यानंतर सह्याद्री एकदम उंच आहे, सागर खाली आहे, त्यामुळे या नद्या वेगानं वाहतात. त्याच्यानंतर पावसाळ्यातच वाहतात तुडुंब भरून. नंतर हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये कोरड्या ठाक असतात. ठीक आहे. आणि बऱ्याच नदीच्या मुखाजवळ खाडीचा प्रदेश निर्माण होतो. मग उत्तरेकडच्या उत्तर कोकणातल्या ज्या नद्या जास्त लांबीच्या आहेत त्यामध्ये वैतरणा 154 किलोमीटर लांबीची आहे, तर उल्हास 130 किलोमीटर. सर्वात प्रदूषित विचारली तर पाताळगंगा आहे. आणि 12मी वाहणारी नदी विचारली तर काजवी नदी आहे. तर हे वैशिष्ट्य या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. मग इथं जास्त लांबीचे विचारलेले आहेत, तर जास्त लांबीचे येतात वैतरणा आणि उल्हास. वैतरणाची लांबी येत असते 154 किलोमीटर, उल्हासची लांबी येत असते 130 किलोमीटर. ठीक आहे. तर हा एक मुद्दा इथं लक्षात घेतला पाहिजे आपण. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? आता कोकण किनारपट्टीवरती या ठिकाणी जर बघितले तर तांबडी पण आहे, गाळाची पण आहे, रेगूर नाही आहे, काळी नाही आहे. दोन पर्याय कटले. आता तांबडी कुठे आहे? उत्तर कोकणात तांबडी आहे, दक्षिण कोकणात जांभी आहे. याचा अर्थ या ठिकाणी हा एक मुद्दा इथं लक्षात घेतला पाहिजे. पूर्ण कोकण भर येतं का तांबडी? नाही, उत्तर कोकणातच आहे. दक्षिण कोकणात आहे का? नाही. मग गाळाची? हां, गाळाची पूर्ण कोकण भर येणार आहे. म्हणजे याचं उत्तर त्यांना हे पाहिजे. मग गाळाची पूर्ण कुठे येणार? किनारपट्टीवर. या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे, कोकण किनारपट्टीचे दोन भाग आहेत. म्हणजे इकडे समुद्र आहे असा, इथं कोकण किनारपट्टीचा जो पहिला जमिनीचा भाग आहे हा सकल आहे. आणि मग पूर्वेकडे जाताना सह्याद्रीकडे चाललो आपण. मग सह्याद्रीकडे जाताना अशी उंची वाढायला लागते बघा अशी. आणि इथं सह्याद्रीच्या डोंगररांगा अशा. मग कोकणाचे दोन भाग पाडले जातात बघा. हा एक भाग आणि हा एक भाग. हा वरती आहे म्हणून याला म्हणायचं वलाटी. हा खाली आहे म्हणून याला म्हणायचं खलाटी. वलाटी भागात 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. वलाटी भागात 300 ते 500 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. या ठिकाणी पाऊस जास्त म्हणून इकडून नद्या वाहत येतात, नद्यासोबत गाळ आणतात, गाळाचं संचयन या ठिकाणी. म्हणून इथं पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून ते पालघर जिल्ह्यापर्यंत गाळाचे या भागामध्ये. ठीक आहे. या भागामध्ये उत्तरेकडे तांबडी माती आहे, दक्षिण कोकणामध्ये जांभी माती आहे. त्यामुळं इथं जो प्रश्न त्यांना अपेक्षित आहे त्याचं उत्तर हेच आहे, गाळाचे. कारण तांबडी म्हटलं तर उत्तरेकडपासून दक्षिणेपर्यंत नाही पसरलेला. ठीक आहे. फक्त पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये तांबडी माती आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दक्षिणेकडे जांभी माती आहे. ठीक आहे. तर त्यामुळं उत्तर येतं गाळाचे, जे पालघरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत आहे. बरोबर दिसत नाहीये का? एकच मिनिट मोहसिन, ते क्लिअर दिसत नाही म्हणताय मुलं. ते बघा बरं एकदा, क्लिअरिटी नाही म्हणता काहीतरी. ठीक आहे. दिसतंय व्यवस्थित? ओके, ठीक आहे. ओके ओके, चला चला पुढचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे.
मुद्दा पहिला समजून घेत चला. ठीक आहे, प्रश्न कोकणावरती आहे, पण कोणत्या मुद्द्याबाबत तुलनात्मक जास्त लाभ मिळतोय आलं लक्षात. उदाहरणार्थ आपल्याकडची जमीन बघा, पठारावरची काळी माती, आपल्याकडं काळ्या मातीमध्ये कोणतं पीक घेतलं म्हणजे आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल. मी जर असं म्हटलं आणि खाली दिलं ताग, तांदूळ, कापूस, आलं लक्षात, कॉफी, तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की कॉफीचे उत्पादन सगळ्यात जास्त, कारण ही कापसाची काळी माती आहे. त्याच पद्धतीने कोकण कशासाठी ते लक्षात घ्या, शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योगासाठी का नाही, कारण या ठिकाणी फक्त तांदळाची शेती आहे, बाकीची शेती केल्या जाणार नाही, कारण ॲसिडिक सॉईल आहे त्या पट्ट्यामध्ये, आणि ॲसिडिक सॉईल असेल तर त्यापासून जास्त उत्पन्न मिळणार नाही. वन आणि खनिज आहे का, वन आहे, खनिज संपदा आहे, परंतु याच्यामध्ये या भागापेक्षा त्या भागामध्ये जास्त आहे, म्हणजे हा येऊ शकतो मुद्दा. ठीक आहे, कापड उद्योगाचा संबंध आहे का, या ठिकाणी तसं शाश्वत विकासाच्या हिशोबाने कापूस इकडून नेऊन तिकडे जाणं आहे गरजेचं आहे, तरच जमेल ते, तसं याचा काही संबंध लागणार नाही. मत्स्य फलोत्पादन आणि पर्यटन हे सगळ्यात मेन आहे, किनारपट्टी जवळ आहे म्हणून म्हणजे मत्स्यपालन आहे, आणि जांभी माती म्हणजे फलोत्पादन जास्त या पट्ट्यामध्ये, आणि सागरी किनारपट्टी याचा अर्थ पर्यटन, सागरी पर्यटन जास्त चालतं. तर सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे बघा, फक्त डी आणि सी आणि डी तसा एक आहे आलं लक्षात. तर हे सीचं जो आहे या ठिकाणी कापूस त्यांच्याकडे पिकत नाही, त्यामुळे त्यांचा संबंध लागत नाही, फक्त तिथं दमट वातावरण असल्यामुळं कपडे तयार करताना धागा चांगला राहतो. हाच एवढा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी उत्तर येतं आहे फक्त डी. त्याच्यानंतर प्रश्न येतो, महाराष्ट्राची किनारपट्टी टिंब म्हणून ओळखल्या जात असते. मग आता खाली दिलेले कारवार किनारा, मलबार किनारा, कोकण किनारा, उत्कल किनारा. आता हे जे किनाऱ्याचे नाव आहेत ना, हे भारताच्या किनाऱ्याचे नाव आहेत. मग भारताच्या डोळ्यासमोर नकाशा आणा, अशी भारताची किनारपट्टी येत असते बघा. इकडं सह्याद्रीचे डोंगररांगा आहे अशा, ठीक आहे, आणि इकडं पूर्व घाट डोंगररांगा येतात अशा. हा पश्चिम किनारपट्टीवरचं महाराष्ट्र गोव्याच्या किनारपट्टीचं स्थानिक नाव आहे कोकण. कर्नाटकच्या किनारपट्टीचं स्थानिक नाव लागत असतं कारवार. केरळच्या किनारपट्टीचं स्थानिक नाव आहे मलबार. इकडं ओरिसाच्या किनारपट्टीचं नाव आहे उत्कल किनारपट्टी. मग आपलं जनगणमन बघा, उत्कल बंग असं म्हणतो असतो आपण. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं नाव आहे उत्तरी सरकारची किनारपट्टी, आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीचं नाव आहे कोरोमंडोलची किनारपट्टी. तर हे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचे स्थानिक नाव आहे त्या त्या राज्यातले. तर महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये आपल्या किनारपट्टीचं नाव येतं कोकण. तर प्रश्न हाच येतो, महाराष्ट्राची किनारपट्टी कारवार किनारा आहे, मलबार आहे, कोकण आहे, तर कोकण किनारा येतो असतो आपले. ठीक आहे, प्रश्न सोपा आहे, पण आसपासचे पण बघत चला, म्हणजे या ठिकाणी प्रश्न जर या मुद्द्यावर गेला त्या मुद्द्यावर गेला तर काय करता येईल. त्याच्यानंतर महाराष्ट्रात अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेस पसरलेल्या किनारपट्टीच्या प्रदेशाला काय काय म्हणतात. काय म्हणतात ते, अरबी समुद्र, इकडं समजून घ्यायचं अरबी समुद्र आहे, आणि सह्याद्री, इकडं सह्याद्री डोंगररांगा आहे, यांच्या दरम्यानच्या पट्ट्याला म्हणायचं कोकण. आहे का, आहे. ठीक आहे, तर उत्तर येतं फक्त सी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो असतो, हे टेटला पण कामा येतील मित्रांनो, कारण महाराष्ट्राचा भूगोल तिकडं आहे, तिकडचे प्रश्न पण या ठिकाणी, इकडचे प्रश्न तिकडं पण कामा येतील. झाले. खालीलपैकी कोणत्या कारणाने कोकणचा सकल भाग निर्माण झालेला आहे. कोकणचा जो सकल प्रदेश आहे निर्माण कशामुळे झाला, तर या ठिकाणी आपण बघितलेले अगोदरच, इकडं समुद्र आहे, या ठिकाणी असा हा पठारी प्रदेश होता, इथं सह्याद्री, इकडं पठार आहे. पठाराची उंची आपल्याला माहिती 900 मीटर आहे, इकडच्या पठाराची उंची सुद्धा 900 मीटरच होती. पण 3 कोटी वर्षापूर्वी हा पश्चिमेकडचा जो पठार आहे ते खाली खचत 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 आलेला आहे असा, त्यामुळं आज त्याची उंची जी आहे कमी झालेली. म्हणून या ठिकाणी खाली खचत जाणे, त्याच्यातून या कोकण किनारपट्टीची निर्मिती. अगोदर पठारी भाग होता, आता मैदानी प्रदेश म्हटलं जातं असतं त्याला. ठीक आहे, म्हणून इथं बघा, कोकणचा सकल भाग निर्माण होण्याच्या पाठीमागे अरबी समुद्र किनारा उंचावला का नाही. महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडे भाग खाली खचल्याने, यस हे बरोबर आहे.
सह्याद्री पर्वताच्या निर्मितीमुळे नाही, समुद्र लाटाच्या खनन कार्यामुळे नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. पुढचा प्रश्न येतो धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे, म्हणजे मुखाजवळ किंवा मुखात आहे. ठीक आहे. मग खाली पर्याय दिलेलं उल्हास. उल्हास नदीजवळच्या खाडीचं नाव एकतर उत्तरेकडचे असेल तर वसई आहे, दक्षिणेकडचे असेल तर ठाण्याची. ठीक आहे. आंबा नदी काठीजवळ जी खाडी येते, आता अगोदर मूळ मुद्द्याकडे जायचं आहे आपल्याला. तर इथं येत असते ही धरमतरची खाडी, हे सोडून द्या. कुंडलिका नदीजवळ येत असते राजापुरीची खाडी. ठीक आहे. आणि सावित्री नदीजवळ येत असते बाणकोटची खाडी. आता हे लक्षात ठेवण्याचं या ठिकाणी नकाशा बघून घ्या, काय परमनंट लक्षात राहील. बरेच जण म्हणतात की पाठांतर केलं तर चालेल का, सा स ध असं काहीतरी शॉर्टकट नावं. तर त्याच्यामध्ये पहिला शब्दच नाही आठवला तर मग बाकीचे आठवणार नाही, असं व्हायला नको आहे फक्त. ठीक आहे. तर याचं उत्तर येतं आंबा. खालीलपैकी कोणता किनाऱ्याचा प्रकार कोकणात आहे. मग याच्याबद्दल आपण मागे चर्चा केलेली. आपल्याकडे कोणता किनारा आहे, रिया. रिया किनारपट्टी कुठं असते, जिथं सागराला भरपूर नद्या येऊन मिळतात तिथं रिया आहे. भरपूर हिमनद्या येऊन मिळत असेल तर फियार्ड. आणि जिथं नद्या येऊ द्या किंवा हिमनद्या येऊ द्या, त्या नद्याने किंवा हिमनद्याने आणलेल्या गाळापासून बेटं तयार होत असेल नदी मुखाजवळ, तर मग डॉल्मेशियन म्हणायचं. तर हे तिन्ही संकल्पना मागच्या लेक्चरमध्ये क्लिअर करून दिलेले होते आपण. अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान टिंब प्राकृतिक विभाग आहे, तर कुठला येतो मग, कोकण. प्रश्न रिपीट झाल्यासारखं वाटतंय, परंतु खाली पर्याय प्रश्न वेगळे आलेले आहेत पर्यायामध्ये, हेही लक्षात घेत चला. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यात टिंब किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे. किती लागला, 720. आता ही जुनी आकडेवारी 2014ची आकडेवारी आहे. आता 2025च्या 2 जून महिन्यात नवीन आकडेवारी आली आणि यानुसार 878 किलोमीटर आपली किनारपट्टी. आता म्हणजे आता हाच प्रश्न राहील, परंतु इथं खाली पर्याय हे राहणार नाहीत, हे असे राहतील. त्यामुळे बदललेली परिस्थिती समजून घेत चला. आता MPSC वाले पण जुनी पुस्तक वापरतात की नवीन वापरतात त्याच्यावर पण डिपेंड आहे ते सगळं. उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे इकडे जाताना महाराष्ट्रातील खाड्यांचे स्थान, परत तोच मुद्दा आहे. एकदम दक्षिणेकडचं हे डी, डी शेवटी आलं पाहिजे. डी इथं आलं, इथं आलं, इथं आलं, म्हणजे हा पर्याय कटला. एकदम उत्तरेकडे कुठला असली पाहिजे याच्यापैकी, राजापुरीची खाडी आहे. ये इथं ये आलं, इथं पण ये आलं, हा पर्याय कटला. ठीक आहे. आता याच्यामध्ये विजयदुर्ग जे आहे ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाची बॉर्डर आहे, म्हणजे हे याच्यावरतीच आहे. याच्यावरती सी इथं, इथं नाही आहे, म्हणजे हा पर्याय कटला. याचा अर्थ उत्तर काय, ABCD, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना. ठीक आहे. आता इथं बघा, राजापुरीची खाडी आहे कुंडलिका नदीजवळ, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, आपलं सॉरी रायगड जिल्ह्यामध्ये. दाभोळची खाडी आहे, ठीक आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळ वशिष्ठी नदीजवळ. विजयदुर्गची खाडी शुक नदीजवळ येत असते, तेरेखोलची तेरेखोलची. ही रायगड जिल्हा आहे. ठीक आहे. हा रत्नागिरी जिल्हा येतो असतो आणि हा बॉर्डरवर आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. जिल्ह्यानुसारही विचारलं तर असं लक्षात घ्या. झालंय. ठीक आहे. कोकणातील जिल्हे आणि त्यामध्ये वाहणाऱ्या नद्या याबाबत अयोग्य पर्याय ओळखा सांगितलेला आहे. आता हे बघा, रायगड जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पाताळगंगा वाहते, अंबा वाहते, कुंडलिका वाहते, बाव वाहते, ही बरोबर आहे. रत्नागिरी आहे, वशिष्ठी वाहते, काजळी वाहते, जोग आणि भारजात, ही पण आहे. सिंधुदुर्ग गडई वाहते, इथं कर्ली पण आहे, तेरेखोले पण आहे, आसरा पण आहे, हे पण आहे. पालघरमध्ये वैतरणा, पिंजाळ, सूर्या, देहराजा, हे पण आहे. आता अयोग्य पर्याय निवडा सांगितलेला आहे. सगळेच पर्याय बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्या हिशोबाने जर पर्याय बघायचा असेल तर याचं उत्तर त्यांना 2 अपेक्षित आहे. त्याचं कारण आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना थोडं जर बघितलं तर जोग आणि भारजा या ठिकाणी यायला पाहिजे होतं. हाच एकमेव त्याच्या मागे क्लू आहे, बाकीचं काही नाही. सगळ्या नद्या त्या त्या जिल्ह्यातल्या बरोबर दिलेल्या आहेत. ठीक आहे.
त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभा खडकाची पठारे आहेत. बरोबर आहे? ठीक आहे, बरोबर आहे. जांभा खडका बेसॉल्टच्या कायिक विदर्णानं तयार होतोय का? नाही. कायिक विदर्ण म्हणजे काय? उन्हामुळं जर त्या खडकामध्ये बदल होत असेल तर तो कायिक बदल आहे. पावसामुळे बदल होत असेल तर रासायनिक बदल आहे. वनस्पती प्राण्यांमुळे बदल होत असेल तर जैविक बदल आहे. असे बदलाचे 3 प्रकार असतात. तर हे कायिक बदलामुळे नाही, रासायनिक बदलामुळे, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. आणि महाराष्ट्राच्या 80% प्रदेशावर क्रिटेशियस कालखंडातील लावाचे थर आहेत, हेही बरोबर आहे. तर त्यामुळे बरोबर कोणते आहे? अ आणि क बरोबर आहेत. ठीक आहे. अ आणि क बरोबर आहेत का कुठं? नाही. म्हणजे हा पर्याय नाही आहे, हा पर्याय नाही. आता या पर्यायामध्ये जर विचार केला तर मग अ 100% बरोबर आहेत. त्यामुळं तसा पर्यायच नाही अ आणि क चा. तर त्यामुळे आपल्याला उत्तरच काढायचं असेल तर 1 नंबरचं उत्तर बरोबर येऊन जाते. ठीक आहे. रिया किनारे केव्हा तयार होतात? मग केव्हा तयार होतात? नदीच्या मुखाजवळचा जो पट्टा आहे तो खाली खचत गेल्यानंतर तयार होतात आणि अशा वेळेस समुद्राचं पाणी नदीच्या मुखातून आत येत असतं बघा. मग आता या ठिकाणी जर बघितलं तर मोहाने पाण्याखाली जातात तेव्हा. मोहाने म्हणजे थोडक्यात काय? मुखाजवळचा प्रदेश. हा हिंदी मधला शब्द घेतलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? उल्हास पश्चिम वाहिनी आहे, वैतरणा पश्चिम वाहिनी आहे, कुंडलिका पश्चिम वाहिनी आहे. म्हणजे उत्तर येतं यापैकी नाही. ज्या नद्या दिल्या त्या सगळ्या पश्चिम वाहिनी आहे. एकही नदी पश्चिम वाहिनी नाही. ठीक आहे. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण कोकण किनारपट्टी क्लिअर केलेले आहेत बघा. उद्या आपण सह्याद्रीबद्दलची माहिती घेऊन सह्याद्रीवरचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न क्लिअर करू. आज थांबू आपण इथं. ज्या काही समस्या आल्या असतील त्या उद्या येणार नाही त्याची काळजी घेऊ आपण. याच्यामध्ये ग्रुप ब, ग्रुप क, राज्यसेवा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा एवढे प्रश्न या ठिकाणी आहेत त्या प्रकरणावरचे. ठीक आहे. SEBC टिकेल का? हे बघा, ज्या आपल्या हातात गोष्टी नाही त्याचा विचार करत बसू नका. आपल्या हातात फक्त तयारी करणे राजा, तयारी करत चला. ठीक आहे. नाही, आता पुढचं लेक्चरची वेळ झालेली आहे. 7 वाजता पुढचं लेक्चर असतं आमचं. तर आपण 6:25 ते 7 या दरम्यानच रोजचं चालू देऊ, सोमवार ते गुरुवार. ठीक आहे. भेटू उद्या.